वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कालचा जो डे होता म्हणजे आजचाच डे ॲक्च्युली, जो ऑस्ट्रिया प्लस व्हिएना आपण ते फर्स्ट डेमध्ये कवर करणार होतं. त्यांना इज लाईक की नाईटचा सेपरेट व्लॉग बनवेल बिकॉज ते गेट युअर गाईड थ्रू होतं आणि मी अशी की नाईटला मी स्वतः एक्सप्लोअर करेल म्हणून. सो अराऊंड आता 7 वाजलेत, मी निघते आहे आणि 10-10:30ला मी रिटर्न येऊन जाईल. सो आता बघूया की एवढ्या वेळात काय काय कवर करता येईल म्हणून. आणि जस्ट मला तुम्हाला माझा एअरबीएनबी दाखवायचा होता, तो दाखवते. सो हा माझा असा एअरबीएनबी आहे, खूप छोटासा आहे. बट इकडे बाहेर हा कॉमन एरिया आहे आणि हे टॉयलेट आणि बाथरूम. सो हे कॉमनमध्ये. सो फर्स्ट प्लेस जी मी डिसाईड केली की जाईल म्हणून, बिकॉज आता मला माहीत नाही की किती वेळात मी किती कवर करू शकेल. सो त्यामुळे मग मी आता विचार करते की पहिलं ओल्ड टाऊनला जाईल. आणि हा तो एरिया आहे जिकडे माझं एअरबीएनबी आहे. सो मी माझ्या लोकेशनवरनं निघून U3 म्हणजे U3 जी सिमेरिन साईडला जाते ती वाली काइंड ऑफ ट्रेन किंवा युबॅन म्हणू शकतात, ती घेतली. आणि त्याच्यानंतर ते स्टेफन प्लास म्हणून जो बस स्टॉप आहे त्याच्यावर उतरल्यानंतर बाहेर आल्या आल्या हे कॅथेड्रल आहे. सो आता या कॅथेड्रलच्या इथे थोडा वेळ फिरेल मी. मे बी आतमध्ये जाईल, मी तुम्हाला दाखवते. ते एवढं प्रिटी आहे ना, एवढं छान आर्किटेक्चर आहे त्याचं. त्यानंतर मी विचार केला की संध्याकाळचा आता शॉप्स उघडे राहतील की नाही माहित नाही, मग त्यामुळे आता सोव्हिनियर घेते. सो आता मी सोव्हिनियर बघायला आली. सो हे जे मॅग्नेट आहेत ते 2.5 युरोलाच आहे. दिसायला ऍक्च्युली हे इव्हन स्लोवेकियापेक्षा पण स्वस्त आहे. स्लोवेकियाला मला एक मॅग्नेट 4ला पडलाय. सो त्या शॉपमध्ये खूप सारी व्हरायटी होती. सोव्हिनियर्समध्ये वेगवेगळे कप्स होते. त्याच्यानंतर जे शॉर्ट्ससाठीचे छोटे ग्लासेस असतात, देन काही स्ट्रक्चर्स, बुक्स, डायरी, कप्स. सो हा तो स्टीफन प्लास म्हणून जो चर्च आहे तो आहे. आणि हा अराउंड 700 वर्ष जुना चर्च आहे. प्लस त्याचं जे रूफटॉप आहे ना, हे इथली खूप फेमस वाली आणि आयकॉनिक गोष्ट आहे. बिकॉज यांनी वर्ल्ड वॉर किंवा बाकीचे सगळे वॉर सहन केलेत. त्याच्यावर एकदाचा बॉम्ब ब्लास्ट झालाय तरी देखील त्यांनी ते रिस्टोर केलंय. आणि याच्या त्या स्ट्रक्चरमुळे इथली लोक त्याला स्टीफन डोम वगैरे असंही बोलतात, कारण की आतमध्ये त्याचा डोम खूप ब्युटिफुल आहे. सो अशी काइंड ऑफ याची हिस्ट्री आहे. आणि याच्या शेजारी ना ही स्ट्रीट आहे जिथे तुम्ही नॉर्मल शॉपिंग करू शकता. मी दाखव. इथे हे काइंड ऑफ पेपर आर्ट टाईप आहे, पण याचा स्मेल खूप छान येतोय, दालचिनीचा स्मेल आल्यासारखा. सो त्याच्या शेजारी त्याची नेक्स्ट स्ट्रीटमध्ये पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे. म्हणजे झारा, H&M, जे पण तुम्हाला इथले जे ब्रँड्स आहेत ते सगळे इथे मिळते. नॉट इथले की बाहेरचे पण, वॉचसाठी, क्लोथसाठी, इव्हन लिंकचे पण इथे खूप सारे काइंड ऑफ छोटे छोटे शॉप्स आहेत जिथनं तुम्ही परचेस करू शकता. दिस इज काइंड ऑफ अ लक्झरी स्ट्रीट. सो इथे कुठले कुठले शॉप्स आहेत मी दाखवते. म्हणजे मी पहिल्यांदाच अशी कुठली लक्झरियस शॉपिंग स्ट्रीट बघितली आहे जी सिटी सेंटरमध्ये एवढ्याच जवळ आहे. बिकॉज मोस्ट ऑफ द असे जे डिस्काउंटेड आणि शॉप्स असतात ते जरा सिटी सेंटरच्या लांब असतात आणि काइंड ऑफ असे प्रीमियम एरिया किंवा सेपरेट विलेजेसमध्ये असतात. बट हे फर्स्ट टाईमच बघितलं आणि एवढे सुंदर आर्किटेक्चर होते. म्हणजे ती बिल्डिंग बघून वाटणार नाही की हे शॉप्स आहे, असं वाटत होतं की कुठलं तरी हिस्ट्रीमधली आर्किटेक्चर बिल्डिंग आहे. आणि या साईडला लोक हे मस्तपैकी डिनर एन्जॉय करतात. सो मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तर इकडे रोलेक्स,
मायकल कॉर्स, त्याच्यानंतर मॅक्स मारा, स्वॅचचे जे वॉचेस आहेत ते, टी-शर्ट, आणि पुढे जर ती बिल्डिंग दिसत असेल, झूम करते मी बेट, सो ते लुई वुइटन आहे आणि हे ते गोल्डन त्यांचं सिम्बॉलिक स्टॅच्यू. सो लक्झरियस बॅग लवर साठी तर काय म्हणतात, ऑल टाइम डेस्टिनेशन आहे हे, बिकॉज इकडे जर तुम्ही बघितलं तर YSL आहे, त्याच्यानंतर समोर लुई विटॉन आहे, इकडे हर्मन्स आहे, पण सध्या हे सगळेच बंद झाले. सो त्यानंतर मी नेक्स्ट लोकेशनला आले आणि नेक्स्ट लोकेशन म्हणजे हा चर्च आहे, मागे तुम्हाला दिसत असेल सेंट पीटर चर्च म्हणून. तर हा चर्च एवढा छान दिसतोय, म्हणजे छोटूसच आहे पण खूप मस्त दिसतोय. आणि जो आपण पहिला चर्च बघितला होता त्यापेक्षा हा छोटा आहे आणि आतमध्ये एंट्रीला तिकीट वगैरे आहे. प्लस आतमध्ये खूप ब्युटिफुल आहे, म्हणजे आतलं आर्किटेक्चर खूप छान आहे, पण त्यांनी फोटो नाही काढू दिले बिकॉज तिथे कुठली तरी कॉन्सर्ट चालली होती. बट जर तुम्ही इकडे येणार असाल तर नक्की इथे म्हणजे या एकदा, बिकॉज खूप छान आहे आतमध्ये बघायला. सो या चर्चमध्ये खूप सारे फ्री कॉन्सर्ट, म्युझिकचे शोज वगैरे होतात आणि हा व्हिएनातला सगळ्यात फेमस असा लार्ज ग्रीन डोम असलेला लँडमार्क आहे, जिथे मोस्ट ऑफ द टुरिस्ट येतात बिकॉज आतमधले शो फ्री असतात. सो या साईडला ही जी बिल्डिंग आहे ती शनेलची बिल्डिंग आहे, इकडे डिऑर आहे, पुढे प्राडा आहे, आणि या साईडला गुची, त्याच्यानंतर बर्बेरी आणि बल्गेरी दोन्ही देखील इथे आहेत. आय डोंट नो याच्यात दिसतंय का, हा इकडे. सो नेक्स्ट हे मी जे तुम्हाला म्हणले ना, बर्बेरी, बल्गेरी, देन फेंडी, आणि त्याच्या थोडं समोर गुची दिसत असेल. सो आता मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे, ते हॉगबर्ग पॅलेस, हे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल. तर हे पॅलेस आहे ऍक्च्युली 600 वर्ष जुनं आहे आणि इथे 600 वर्षापर्यंत हॉगबर्ग म्हणून जी फॅमिली होती ती राहायची, आणि ऑलमोस्ट काही वर्षांआधी ऑस्ट्रिया हे पूर्ण युरोप मधलं सगळ्यात काय म्हणतात असं फेमस वालं आणि सगळ्यात मोठं एम्पायर होतं. सो त्यामुळे मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या आहेत युरोपच्या ते इथनं कंट्रोल व्हायच्या. आता इथे फक्त थोडंफार म्युझियम आहे, वर्क प्लेस आहे आणि ऑफिसेस आहेत. आणि इकडे ना तुम्ही आले ना, तुम्हाला असे फेमस वाले ते हॉर्स कॅरेजेस असतील ना जुन्या टाईपचे तसे दिसतील. सो आता मी इकडे आतमध्ये जाऊन बघते बिकॉज आता मला माहित नाही हे ओपन आहे की नाही अजून ते, बट लेट्स सी. या पॅलेसच्या बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे आणि तो जो पूर्ण सेंटर आहे तो एवढा प्रिटी दिसतो ना, आणि सनसेटच्या टायमिंगला तर असं थोडं ते लाईट पडल्यावर तो जो ग्रीन डोम आहे तो अजून हायलाईट होऊन येतो, आणि सेम टायमिंगला तिकडनं मून पण दिसत होता. तर हे पूर्ण स्ट्रक्चर तर खूपच छान दिसत होतं आणि मोस्ट ऑफ द टुरिस्ट हे इकडेच असतात. प्लस इथे ती लोकं हॉर्स रायडिंगचे जे असतात ना कोर्सेस वगैरे अशा टाईपमध्ये घेतले जातात, जिथे स्पॅनिश हॉर्सेसची राईड करायला ते शिकवतात. इट कम्स विथ सम फीज. सो मी तुम्हाला जे हॉर्स कॅरेजेस बोलले होते ते हे याची 60 युरो प्राइस आहे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला पूर्ण ऑस्ट्रियाचे जे मेन मेन स्पॉट आहेत ते सगळे कव्हर करून आणतात. एवढा प्रिटी डोम मी आजपर्यंत कुठेच बघितला नाहीये. सिरियस, त्याचं आर्किटेक्चर पण एवढं सही आहे आणि बाजूला सगळ्या अशा भिंतींवर ते छोटे छोटे त्यांनी हे केलेले आहेत. दिस इज वे मोर ब्युटिफुल, आणि ते मधले जे सर्कल आहेत त्यामुळे तर ते खूपच भारी दिसतात. आणि नाईट टाईम असल्यामुळे त्यांनी जे लॅम्प लावलेत ते अजूनच याचं स्ट्रक्चर असं हायलाईट करतायत.
सो त्याच पॅलेसच्या दुसऱ्या साईडला हे असं स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर पण खूप छान आहे. इकडे हे ते पुतळे आहेत. काइंड ऑफ असा ग्रँड आहे हा. सो आता मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे, हेडन्स प्लाझ म्हणून, जे ऍक्च्युली हा हिरो स्क्वेअर आहे. जे तुम्हाला मागे दिसत असेल तर एवढं भारी आर्किटेक्चर याचं, म्हणजे विएनामध्ये तर मी अशी म्हणते की प्रत्येक कॉर्नरला एवढे छान बिल्डिंग्स आहेत ना, आणि एवढे भारी आर्किटेक्चर आहेत ना, की कधी कधी प्लेसेस पण माहित नसतात, पण खूप भारी वाटतं. हा हिरो स्क्वेअर याच्यामुळे आहे की इकडे ना हिटलरचं स्पीच पण झालं होतं, आय गेस 1983च्या जवळपास. बट आता इट जस्ट लाईक अ पीसफुल कॉर्नर. सो मी दाखवलं तुम्हाला एकदम असं म्हणजे फुल याच्यामध्ये. इकडे ना मागे सनसेट होतं ते खूप छान दिसतंय. आणि जे हॉर्सेस आहे ना, ते इथले ऑस्ट्रियन मिलिटरी डिनोट करतं. इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे. सो मी ना नेक्स्ट लोकेशन साठी निघाले होते, ओपेरा म्हणून जो आहे ना इथला, तो वाला. बट मी जाता जाता इथे मध्ये थांबले, बिकॉज ना मला हे 2 बिल्डिंग्स दिसल्या. सो मी बघितलं की काय आहे, तर ते म्युझियम आहेत. पण यांचे स्ट्रक्चर एवढे भारी आहेत ना, की एवढे ह्यूज, एवढे मोठे स्ट्रक्चर केलेत. आणि प्लस इथे ना असं थोडंसं काहीतरी स्टॅच्यू आहे, त्याच्या साईडला गार्डन आहे. आणि हे 2 त्याचे काय म्हणतात, काइंड ऑफ म्युझियम, जे आता सध्या बंदच झालेत, पण एवढे भारी दिसत आहेत ना. बाहेरनं पण त्यांचा लुक एवढा छान आहे. मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवते. म्हणजे याच्याकडे बघून असा फीलच येत नाही आहेत की हे कुठले म्युझियम आहेत. आय जस्ट फील लाईक की हे कुठले तरी रॉयल पॅलेसचे बिलॉंग करतात, जिथे खूप साऱ्या रूम्स असतील, स्टेसाठी असेल आणि रॉयल फॅमिली राहत असेल. बट त्याचं आर्किटेक्चर बघून असं विश्वासच बसत नाही आहे की दिस इज जस्ट अ म्युझियम. आणि इथे खूप सारे आर्टिस्ट परफॉर्म पण करतात. सो आता मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे, बर्ग गार्डन म्हणून. तर इकडे लोक टाइमपास करतात आणि समोर आर्किटेक्चर एवढं छान आहे ना. फुल मोठा पॅलेस टाईप. समोर जाऊन बघते. सो हा इथे त्याचा एंट्री पॉइंट आहे. आणि हे त्याचं स्ट्रक्चर, हा फुल स्क्वेअर. आणि या साईडला हे गार्डन आहे, जिथे लोक बसून टाइमपास करतायत. सो जे नेक्स्ट लोकेशन आहे, अल्बर्टिना म्हणून म्युझियम आहे. माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. त्याचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे. मी तेच बघायला आली. हे अल्बर्टिना. इकडे हा असा मला तिकडे जायला थोडाफार उशीर झाला होता आणि अराउंड 7:30च्या अराउंड हे बंद होतं. त्यामुळे मला आत नाही जाता आलं, पण बाहेर हा असा प्रिटी व्ह्यू होता. तिथे थोडं पुढे चालत आलं ना, तर एका साईडला हे असं ऑपेराचा व्ह्यू दिसतो. अँड अलॉंग विथ ओपेरा त्या एरियामध्ये हा त्यांचा असा अल्बर्ट म्हणून जो होता त्याचा स्टॅच्यू आहे. सो तिकडनंच वॉकिंग डिस्टन्सवर हे ऑपेरा हाऊस आहे. तर मग तिकडे आली आहे मी. हे व्हिएनाचं काय म्हणतात, म्युझिक इंडस्ट्री मधलं वर्ल्ड कॅपिटल कन्सिडर केलं जातं. बिकॉज इथे खूप लिजेंडरी लोकांनी परफॉर्म केलेलं आहे. प्लस इथे जेव्हा आहे ना बॉल वगैरे होतात, तेव्हा असे रॉयल फॅमिली सारखे ड्रेसअप करून इथे लोक येतात. आणि एवढं भारी आर्किटेक्चर येतं, कारण की ही म्युझिक इंडस्ट्रीसाठी खूप फेमस आहे ना. सो मी याचं फुल आर्किटेक्चर दाखवतो. जो फेमस म्युझिक कंपोजर आहे, ज्याचं नाव मोझार्ट म्हणून आहे, तर तो देखील ऑस्ट्रियामधलाच आहे. ज्याचं ॲक्च्युली जी बर्थ प्लेस आहे ती साल्सबर्गमध्ये आहे. बट व्हिएना इज फेमस फॉर ऑल द म्युझिक इंडस्ट्री. नाईटला हा स्क्वेअर किती वेगळा दिसतोय ना.
सो त्यानंतर मी जस्ट हा रॅप घेतला, फलाफल रॅप आणि घरी आले बिकॉज मी तिथे ऑप्शन बघितले. बट तिथे ॲज सच असं व्हेजिटेरियनमध्ये काही नव्हते. प्लस मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे, मग त्याच्यामुळे मी अशी शॉर्टमध्येच ट्रिप केली. बट मी अशी होते की ॲटलिस्ट मला विएना बघायचं आहे बिकॉज मी इकडनं बाकीच्या ठिकाणी काय म्हणतात असं ट्रिप प्लॅन केलेली होती. बट विएनामध्ये मला जास्त थांबायला टाईम नव्हता. सो ही छोटीशी नाईट ट्रिप काइंड ऑफ विएनाची झाली. तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हां, मी परत येता वेळेस आहे ना 9 युरोचा जे 24 आवर्सचा पास घेतला होता. सो ते उद्या 7 वाजेपर्यंत व्हॅलिड आहे. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा पण घ्याल त्याच्यानंतर ते स्टार्ट होतं आणि OBB ॲपमधनं घेऊ शकता किंवा ट्रॅम्पमध्ये डिरेक्टली ते किऑस्क आहे तिथनं पण तुम्हाला घेता येईल. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.